ताईऱ्यांनी आज केलंय एवढंच सांगतो बस, बाकी काय. भाऊ बोलतील जरा तुम्ही बोला. महाराष्ट्र राज्याचे माननीय मंत्री, माझे सहकारी ज्येष्ठ बंधू आदरणीय प्रताप सरनाईकजी, आदरणीय विधानसभेच्या विधिमंडळातील ज्येष्ठ सदस्य आणि मला नेहमी मार्गदर्शन करणारे अशा आमच्या ताई नीलमताई गोरेजी, लोकसभेचे आदरणीय माझे सहकारी ओमराजे निंबाळकरजी, तरुण सहकारी आणि माझे मित्र आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेजी, गोकुळजी, सर्व माननीय आमदार आणि आजी माजी खासदार आणि लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी देखील यामध्ये आहेत. व्यक्तिशः मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार मानतो की खरं तर कोळशातून ज्यावेळी हिरेची चमक दिसते आणि त्यावेळी ते हिरा जवळ करण्याची संधी येते, त्यातूनच विश्व घडवण्याचं काम आपण ज्यावेळी करत असतो त्यावेळी आदरणीय शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक उपसभापती या पदावरती मान देऊन, बहुमान देऊन, मला वाटते तळागाळातला कार्यकर्ता देखील या पदापर्यंत जाऊ शकतो हे दाखवून देण्याचं काम त्यांनी केलं. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजी असतील, स्वर्गीय आनंद दिघेजी असतील, ह्यांची प्रेरणा घेऊन सीएम पदाचा ज्यावेळी ते घेऊन काम करत होते त्यावेळी कॉमन मॅन ही एक ख्याती त्यांना मिळाली होती आणि मला वाटते सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सरकारमध्ये राहून तर सोडवलंच पाहिजे, परंतु त्याहीपेक्षा विधिमंडळामध्ये पण कामकाजामध्ये जो अपेक्षित आहे, जो कष्टकरी आहे, मग तो शेतकरी असेल, कामगार असेल, सर्वसामान्य वर्गाला पण देखील न्याय देण्याचं काम करण्याची भूमिका ही पुढच्या काळामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली घेण्याची एक संधी मला या निमित्ताने मिळवून दिलेली आहे. अर्थात उपसभापती पदामध्ये अनेक लोकांची नावं घेण्यासारखी आहेत. ते गवई साहेबांपासून असतील, माणिकराव ठाकरे साहेबांपासून असेल, वसंत डावकर आहेत आणि आता नीलमताईपासून त्याची गरिमा ही वाढवण्याचं काम हे सातत्याने केलेलं नाही. तेच प्रयत्न या पुढच्या काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा पण राहणार आहे. हे करत असताना पण देखील पक्ष संघटना अजून कशी वाढेल, विशेषतः ग्रामीण भागामध्ये पण देखील आज पक्ष संघटना वाढलेलीच आहेत, परंतु ज्या भागामध्ये लोकप्रतिनिधी नाही त्या भागामध्ये अजून ताकद कशी या शहरामध्ये आणि विशेषतः भागामध्ये आपल्याला निर्माण करता येईल हा बघण्याचा मानस घेऊन मी आदरणीय शिंदे साहेबांबरोबर जिद्दीने आणि जोमाने काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी मला हे बहुमान दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मला या गोष्टीची जाणीव आहे की अनेक राजकीय प्रश्न आपल्या मनामध्ये पण आहेत, पण तो वेळेवरती कशा पद्धतीने उत्तर द्यायचं, कशा पद्धतीने त्याच्याबद्दल बोलायचे हे एक वेगळ्या व्यासपीठावरती आपल्याला सर्वांना बोलता येईल. ठीक आहे, आता काही टीका करतील, आरोप करतील, परंतु जोपर्यंत जसं शिंदे साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत आम्ही बरोबर आहोत तोपर्यंत चांगले आहोत, आम्ही नाही आहोत तर मग ते कसे नालायक आहेत असा जो प्रयत्न काही लोकांच्या बद्दल होतो हे दुर्दैवी आहे. म्हणूनच मला असं वाटतं की ते एका वेगळ्या व्यासपीठावरती ती भूमिका निश्चितपणे मी मांडीन. परत एकदा आपल्या सर्वांचा स्वागत, आभार आणि विशेषतः आदरणीय शिंदे साहेबांनी जी जबाबदारी दिलेली आहे पूर्ण ताकदीने ती मी निभवल्याशिवाय राहणार नाही. हा आत्मविश्वास मी या अगोदर देखील सांगितलेलं आहे की राजकीय व्यासपीठावरती या सर्व प्रश्नाला उत्तर देईन. आता पहिली प्रतिक्रिया तर येऊ दे, आता हळूहळू यायला लागलेली आहेत. कोण सांगतो मी गट ठेव राहणार आहेत, कोण म्हणतोय की बा हे स्वार्थासाठी आलेत, कोण म्हणतो काय काय गोष्टी आहेत, पण ते वेगळ्या व्यासपीठावरती बोलता येईल. कारण ज्यावेळी आपल्याकडे लोक येतात त्यावेळी तुम्ही स्वार्थाचा विचार करत नाही, आपल्याकडे जातात तर स्वार्थासाठी विचार करतात. ही जी म्हणणारी जी ख्याती जी लोकांची ती मी बोलीन आणि वेळेवरती योग्य रीतीने योग्य उत्तर देईन.
एक लक्षात ठेवलं पाहिजे की आदित्यजी असतील, उद्धवजी असतील, यांनी जी जबाबदारी दिली शेवटपर्यंत ती जबाबदारी मी पार पाडण्याचं काम विधिमंडळामध्ये केलेलं आहे. आदरणीय शिंदेसाहेब पण त्या गोष्टीला साक्षीला आहे की एक पक्षाची ज्यावेळी भूमिका असते किंवा एक विचार असतो त्यावेळी आपण ती भूमिका ज्यासाठी आपण आहोत मांडण्याचं काम आपण करतोय. जिकडे अयोग्य वाटत आहे, जिकडे योग्य वाटलं असेल तर तिकडे शासनाचं कौतुक देखील केलेलं आहे. आणि जर काहींना विसर पडलं असेल की विधानसभा असेल, दोन्ही विधानसभा असेल, महानगरपालिका असेल, यामध्ये माझं काय योगदान आहे हे त्या भागातल्या लोकांना माहिती आहे. पुणे जिल्ह्याच्या 21 विधानसभेमध्ये पण देखील संघटना म्हणून घेऊन तिकडे काम करत असतानाची जबाबदारी आहे. त्या कार्यकर्त्यांनाही देखील तुम्ही विचारलं तर ते समजेल. आता ठीक आहे, काही लोकांना असं वाटते की आम्हीच आहोत, बाकी कोण नाही, तशी भूमिका आहे. हे एकनाथ शिंदे साहेब जी जबाबदारी देतील ती जबाबदारी पूर्ण ताकदीने मी पार पाडणार. चला हे बघा, आज एक लक्षात घ्या की मी पक्ष कुठचाही सोडलेला नाही. ते तांत्रिक मुद्द्याबद्दल आपण वेगळ्या व्यासपीठावरती आपण बोलू. पण एक गोष्ट नक्की आहे की आज एवढ्या उपसभापती पदाची जर आज शिंदे साहेबांनी ही जबाबदारी दिल्यानंतर हे मला असं वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तो बहुमान आहे आणि तो बहुमान ठेवून मी पुढे काम करण्यात. अरे बाबा, जेव्हा ते मी आधीच सांगितलं, जेव्हा ते आमदार झाले तेव्हा आम्ही त्यांना मतदान केलेलं आहे. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं त्यावेळेस. आणि ते तेव्हा आमदार झाले तेव्हा शिवसेना आणि धनुष्यबाण होता. आज शिवसेना आणि धनुष्यबाण आमच्याकडे आहे आणि ते शिवसेनेतच आहेत. तुम्ही काय म्हणताय सोडलं बिडलं काय? उगाच काय तरी सोडलं काय? चला, धन्यवाद. अरे बाबा, आज फक्त सचिन अहिरांचं घ्या. काही लोकांना ठाकरे भेटत नाहीत म्हणून ते जातात, काही आदित्य भेटत नाहीत म्हणून जातात. तुम्ही तर दोघांबरोबर होता. नाही, माझा असा काही अनुभव नाहीये, ही गोष्ट स्पष्ट मी सांगतोय. पण मी जसं सांगितल्याप्रमाणे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन ज्या पद्धतीने शिंदेसाहेब काम करतायत तो आकर्षण आहेतच ना, कोणीच नाकारताय. आणि हे माझ्या पुरता नाहीये. खाजगीत जर तुम्ही अनेक लोकप्रतिनिधीला विचारलं तर ते तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. आणि मग असा नेता ज्यावेळी पुढाकार घेऊन एक जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देतो त्यावेळी तो विचार पुढे घेऊन जाण्याची जिद्द आणि दमक ही आमच्यामध्ये आणि आम्ही कामाने दाखवून दिलेलं आहे. आणि तुम्ही बघ आता काय होतो, आता तुम्हाला राजकीय आज थोडा जरा संयम ठेवायचा आहे. काही लोकांनी जे आयुष्यात तरी दगड उचललं नाही ते आता आम्हाला शिकवायला लागले तर कसं व्हायचं? अरे बाबा, त्यांनी काय सांगितलं आता आहे ना, ते कसे समोरून काय काय बोलतायत, काय काय आरोप, त्याच्यावर उत्तर देतील ते. आता काय काय हे बोलले बघा, महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. आपली संस्कृती वेगळी आहे. आपली शिव्यांची संस्कृती नाही. शिव्यांची लाखोली वाहण्याचं काम आता सुरू आहे. 6 खासदारांच्या मतदारसंघात जाऊन शिव्या घालण्याचं काम सुरू आहे. ते जेव्हा त्यांच्याबरोबर होते तेव्हा खूप चांगले होते. आता अगदी ताबडतोब ते 360 डिग्री वाईट झाले. त्यामुळे आपली ही संस्कृती नाही आहे, आपली परंपरा नाही आहे. ही महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, संतांची भूमी आहे. त्यामुळे अशा शिव्या देणाऱ्या लोकांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तर उपसभापतीपदासाठी अर्ज भरल्यानंतर सचिन अहिर यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली ही बहुप्रतीक्षित पत्रकार परिषद होती. यामध्ये काही महत्त्वाची तपशील देखील समोर आलेले आहेत. सचिन अहिर यांचा हा निर्णय तांत्रिकदृष्ट्या कसा योग्य आहे हे पत्रकार परिषदेच्या शेवटच्या भागामध्ये एकनाथ शिंदे आणि सचिन अहिर यांनी सांगितलेलं आहे.
सचिन अहिर जेव्हा निवडून आले त्यावेळी पक्ष फुटलेला नव्हता, त्यामुळे ते शिवसेना या पक्षावर आणि धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले होते आणि आजही धनुष्यबाण आपल्याकडे आहे, त्यामुळे तांत्रिक मुद्दा उपस्थित होण्याची शक्यताच नाही असं एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता याबाबत कायदेशीर तरतुदी नेमका काय आहेत याविषयी कशा प्रकारे विचार झालेला आहे हा निर्णय घेताना याचं एक उदाहरण याच्यातून समोर आलेलं आहे. आणि त्याचबरोबर आयुष्यामध्ये ज्यांनी दगड उचलला नाही ते आम्हाला शिकवतात असं म्हणत अहिर यांनी ठाकरेंवर नाव न घेता पलटवार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे अगोदर त्यांना टीका करू द्या, नंतर आपण उत्तर देऊ. हे राजकीय व्यासपीठ नाही, आपण राजकीय व्यासपीठावर त्याला वेगळी उत्तर देऊ असं सचिन अहिर यांनी म्हटलेलं आहे. मात्र ह्या पक्षप्रवेशामुळे किंबहुना उपसभापती पदासाठी अचानकपणे सचिन अहिर यांचा अर्ज भरल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली होती आणि 6 खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरा करून आल्यानंतर अहिरांनी त्यांचं स्वागत केलंय असा टोला शिंदेंनी लगावलाय. पुढच्या बातमीकडे जाऊया. शिवसेना ठाकरे गटाचे बडे नेते आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर